महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री यांच्या हस्ते शनिवारी तुर्भे सेक्टर 20 येथे माजी नगरसेविका शुभांगी पाटील यांच्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमात स्थानिक नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते। यावेळी बोलताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की शुभांगी पाटील यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागात उल्लेखनीय काम केले आहे। त्या नेहमीच जनतेच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेतात। त्यांच्या कामावरती मला पूर्ण विश्वास आहे। जनता पुन्हा महापालिकेत पाठवेल असा विश्वास यावेळी गणेश नाईक यांनी व्यक्त केला। यावेळी माजी नगरसेविका शुभांगी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्या म्हणाल्या की पाटील कुटुंबीय हे नेहमीच नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत राहिले आहे। यापूर्वीही सातत्याने परिसरात येऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम केले आहे। स्थानिक नागरिकांची मागणी होती की याच ठिकाणी जनसंपर्क कार्यालय सुरू व्हावे, जेणेकरून नागरिकांची कामे अधिक सुलभ होतील। त्या पुढे म्हणाल्या की नागरिकांच्या मागणीनुसार हे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले असून आता नागरिकांना त्यांच्या घराजवळ मदत व मार्गदर्शन मिळणार आहे। देखिए, नई मुंबई महानगर पालिका की भूतपूर्व स्थायी समिति की सभापति शुभांगी पाटिल, इनके कार्यालय का उद्घाटन आज हो चुका है। इस अवसर पर भूतपूर्व नगर सेवक विवेक पाटिल, जो समाज सेवक भी है, निशांत पाटिल, शर्मिला पाटिल और सभी कार्यकर्ता लोगों ने उत्साह भरे यहाँ पे वातावरण निर्माण किया। जो शुभांगी पाटिल ने इस इलाके के लिए ये जो प्रभाग है, ये चारी वार्ड के लिए पानी की समस्या, गटर की, वाटर की, उसके बावजूद लाइट, सबका काम उन्होंने किया है। और वो देखते हुए समाज उनको अपने आशीर्वाद की बौछार करेगा, ऐसा मुझे विश्वास है। आज सेक्टर 20 ला भारतीय जनता पक्षाचं जनसंपर्क कार्यालयाचं ओपनिंग माननीय पालघर पालकमंत्री तथा वनमंत्री सन्माननीय गणेशजी नाईक साहेबांच्या हस्ते झालं। आणि इथल्या लोकांना म्हणजे आमच्या 21 ला आणि बाकी ठिकाणी जनसंपर्क कार्यालय होताच, पण कसं आहे की इथल्या लोकांना दूरवर तिथपर्यंत यावं लागत असते त्यांच्या समस्या घेऊन, किंवा आम्हीही इथे यायचो, पण लोकांना थोडंसं परवायला लागतं म्हणून लोकांची मागणी होती की इथे ताई एक जनसंपर्क कार्यालय हवंय। तर आज आपण तिथे त्याचं उद्घाटन केलेलं आहे। त्यानिमित्त लोकांच्या समस्या आम्ही असाही करतो, पण एक कुटुंब म्हणून आमच्या ह्या परिसरातील लोक आम्हाला वडिलांपासून, माझे वडील माननीय डी.आर. पाटील साहेब व स्वर्गीय भोलानाथ पाटील साहेब यांनी नेहमीच आम्हाला दोघांनी जनसेवा हीच ईश्वर सेवा, आणि ती ईश्वर सेवा करण्याचं भाग्य आम्हाला आमच्या पाटील कुटुंबाला लाभतंय। हे आमचं सगळ्यात मोठं भाग्य, आणि त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि लोकांच्या आशीर्वादाने आम्ही 5 वर्षात, नाहीतर ह्या 10 वर्षात, कोविड असू दे, बाकी सगळ्या समस्या असू दे, कोविड मध्ये विवेक माझा भाऊ आणि मी आम्ही प्रत्येकाच्या घराघरात दारात गेलो। मग फवारणी असू दे किंवा धान्य वाटप नाईक साहेबांच्या माध्यमातून असू दे, आम्ही स्वतः गोळ्या, सॅनिटायझर, मास्क ह्याचं वाटप आम्ही दोघांनी प्रत्येकाच्या दारात जाऊन लोकांची सेवा केली। आणि लोकांना, कारण आमचं कुटुंब आहे, आम्ही काही त्यांना हे नाही केलं की आमचं कुटुंब आहे आणि अशा कुटुंबाला आपल्या एकामेकाला सहाय्य करायला हवं, त्या आमची तीच दोघांची भूमिका होती। आणि आम्ही सेक्टर 26 असू दे, आमचं 20-21 तुर्भगाव असू दे, आम्ही प्रत्येकाच्या दारात गेलो आणि ती सेवा आम्हाला खूप मोठं भाग्य आहे की आम्हाला ती कोविडची सेवा लाभली। आणि प्रत्येकांना जिथं हॉस्पिटलचं प्रॉब्लेम झाला असू दे किंवा काही, तिथं आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्हाला लोकांची सेवा करायला भेटली। तसेच आज नुसतं आम्ही वॉटर मीटर, गटर नाही, आमचं नाईक साहेब आम्हाला नेहमीच पूर्ण कोर कमिटी, आमच्या कमिटीला सांगत असं सगळ्यात नगरसेवकांना की वॉटर मीटर, गटर पेक्षा दुसरी सेवा लोकांना द्या। म्हणून आज आम्ही ह्या परिसराला, मी पूर्ण तुर्भ्या परिसराला पाण्याची व्यवस्था करण्याचं भाग्य मला, जसं वडिलांचं होतं तसंच माझ्या नशिबातही भाग्य लाभलं। आणि स्मशानभूमीचं नूतनीकरण आज माझ्या माध्यमातून झालं, आणि बाकीच्या सेवरेज असू दे, पाण्याची व्यवस्था असू दे, हे सगळं करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं। आणि आज ह्या माध्यमातून आमचं हे इथल्या सेक्टर कार्यालयाचं उद्घाटन साहेबांच्या हस्ते झालं, आणि अजून ही सेवा घडू दे हीच आमची इच्छा आहे। आज तुम्ही बघितलं की माझ्या म्हणजे कुटुंबातील सगळ्या बंधू भगिनी खूप मोठ्या संख्येने इथं उपस्थित होत्या। त्यांचाच आशीर्वाद नाही, त्या साहेबांचा आशीर्वाद लाभल्यामुळे माझा म्हणजे उत्साह खूप मोठा वाढला आहे। आणि मी
त्या उत्साहाने मोठ्या उत्साहाने काम करणार आणि नक्कीच त्याच्यात यशस्वी होईल. हो, लोकांना खूप माझ्याकडनं अपेक्षा आहे की आमच्या प्रत्येक प्रश्नाचं तिथपर्यंत पोहोचवून आणि लोकांची सेवा घडवण्याचं कार्य आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचं कार्य करावं ही लोकांची खूप म्हणजे लोक आवर्जून मला सांगत असतात आणि ते मी नक्कीच करणार. नक्कीच आज तुम्ही बघितलं सगळे लोक इथं ह्या आशीर्वादाच्या रूपाने इथं जमलेलं, माझ्या कामाच्या रूपाने जमलेलं, म्हणून त्यांचा आशीर्वाद मोठा आहे, माझ्या वडिलांचं कार्य मोठं आहे आणि एक मी सर्वांची कार्यकर्ती आणि छोटी छोटी ह्या लोकांची सेवेकरी म्हणून काम करणार आहे. हे मला भाग्य लाभलंय आणि तो सेवा मी नेहमी करणार.